फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी चौकशीपेक्षा जास्त आरोप प्रत्यारोपांनाच वेग धरलाय। साताऱ्याच्या माण तालुक्याचे भाजप आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलेल्या विधानावरून नवा वाद सुरू झालाय। याआधी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता गोरे यांनी केलेल्या विधानावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। पाहूया यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट। मंत्री गोरेंकडून मृत डॉक्टर महिलेचं चारित्र्यहनन, सगळं रहस्याच्या मोबाईलमध्ये आहे। चाकणकरांनंतर मंत्री गोरेंच्या विधानाने वाद। पीडितेचा मोबाईल, हे दोन्ही आरोपीचा मोबाईल आणि अन्य काही मोबाईल, या सगळ्यामध्ये त्याचं जे रहस्य आहे ते सगळं रहस्य उलगडण्याचा विषय नाही आहेच ऑलरेडी। साताऱ्यातील मृत महिला डॉक्टर प्रकरणात राजकारण तापलेलं असताना आता मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिला डॉक्टरबाबत जे विधान केलं तेच मंत्री गोरेंनी केलंय, ज्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून डॉक्टर महिलेचं चारित्र्यहनन सुरू आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। या घटनेचं वास्तव जेव्हा बाहेर येईल, किंबहुना जर पोलिसांना ते मांडायची परवानगी कोर्टाने दिली सार्वजनिक करायची, तर सगळं पुढे येईल आणि त्यानंतर जे पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे एवढंच सांगतो। कारण याचं सगळं रहस्य ज्या मोबाईल मध्ये आहे, म्हणजे पीडितेचा मोबाईल, हे दोन्ही आरोपीचा मोबाईल आणि अन्य काही मोबाईल, या सगळ्यामध्ये त्याचं जे रहस्य आहे ते सगळं रहस्य उलगडण्याचा विषय नाही आहेच ऑलरेडी, फक्त समोर मांडायचा विषय आहे। पण आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण कुणाचा अनादर गेल्यानंतर किंवा जिवंत असताना आपण कुठल्या भगिनीचा अनादर करू नये। आपल्या देशाची संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं अनुपालन आपण पोलीस खाते करते ना, आम्ही करतोय। त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की ती वेळ येऊ देऊ नका आणि या संपदा ताईच्या आडून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम आपण करू नका, ही माझी मनापासूनची भावना आहे। त्या ताईला न्याय मिळाला पाहिजे का मिळाला पाहिजे। जर तुम्हाला शंका असेल की सातारच्या SP बद्दल, तपासी अधिकाऱ्याबद्दल, तपासी अधिकाऱ्याचं नाव तुम्ही सुचवा, त्याला तपास करू द्या, त्याचा तपासाचा रिपोर्ट आल्यावर तरी मान्य करणार आहे का याचंही एकदा तुम्ही स्पष्टीकरण द्या। नाहीतर उगाचच कुठलाही विषय कुठेही जोडायचा आणि कुठल्याही विषयाला कुठेही जोडून राजकारण करायचं, एवढंच काम करायचं काम आता चाललंय। तर मला अधिकच्या विषयी न बोलता मी एवढंच सांगेन की तपास पारदर्शीपणे झाला पाहिजे। जयकुमार गोरे यांच्या याच विधानावरून पहिल्या दिवसापासून या प्रकरणात आक्रमक असलेल्या सुषमा अंधारेंनी जोरदार टीका करत गोरे आणि चाकणकरांना एक कथा सुनावली आहे। ऐका दादा, एकदाच आणि फायनल सांगते सगळ्या मीडियाच्या समोर, एक फार सुंदर नीती कथा आहे। एका स्त्रीला गावातली माणसं दगड मारत होती। एक संत पुढे आला आणि त्याने सांगितलं की बेशक या बाईला तुम्ही दगडांनी ठेचून 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 काढा, पण पहिला दगड हातात त्याने उचलावा जो स्वतः शीलवान आणि चारित्र्यवान आहे। चाकणकर, जयकुमार गोरे आणि तत्सम लोकांनी कथा पुन्हा एकदा रिपीट करून ऐकावी। सत्ताधारीच अशी भूमिका घेत असल्यानं विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिकेवरून अजित पवारही चांगलेच संतापलेत। मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना फोन करून रुपाली चाकणकरांना जाब विचारणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय। यामध्ये पोलिसांनी CDR काढलेले आहेत। या CDRच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे, त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाही यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी ते घरातून निघून तिथे एका मंदिराच्या ठिकाणी गेले। त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की चणे संध्याकाळच्या वेळेस तिथे थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं। त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या। महिला आयोगाच्या ताईंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही। अध्यक्ष
त्या मताची आता कोणी सहमतच नाहीये. एकत्रित तुम्हाला तसं म्हणलं नाही. वास्तविक काय त्याच्या संदर्भात झालं की आता ते यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे. परंतु ते मी पण ते पेपरला वाचलं, ते मलाही बसलेलं नाहीये. संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं असं बोललं मात्र प्रतिसाद काय असं बोललं. मुद्दा काय आहे दादा की एक आपला महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे. त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का होईना स्टेटमेंट. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल रुपाली चाकणकरांचं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद संकटात सापडल्याची चर्चा सुरू आहे. याआधी देखील सुषमा अंधारेंनी याच प्रकरणावरून चाकणकरांना दम दिला होता. आणि पुन्हा चाकण करण्यामध्ये पडायचं नाही. राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते. अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा. कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळते त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल. शिफारस असेल बरं का, पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा. सुषमा अंधारे सोमवारी फलटण दौऱ्यावरती आहेत. यावेळी चाकणकर आणि रणजितसिंह निंबाळकरांबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला होता. आता सोमवारी डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण कोणत्या वळणावरती जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.